हॅलो, हीट टेम्परेचर याबद्दल आणखीन थोडं बोलूया. आपण पाहिलं की टेम्परेचर हॉटनेस मेजर करण्यासाठी आपण वापरतो. हीट एनर्जीच्या गेनमुळे टेम्परेचर आणि हॉटनेस ऑब्जेक्टचा वाढतो. याचाच अर्थ टेम्परेचर हे हीट एनर्जीचं पण मेजर आहे का? बघूया. दोन किचनमधली आपण अगदी एकसारखी जर पॉट्स घेतली आणि त्या दोन्हीमध्ये एकाच टेम्परेचरचं, समजा टॅप वॉटर घातलं. एका पॉटमध्ये कमी भरलं आहे पाणी, दुसऱ्या पॉटमध्ये जास्त भरलं आहे. पाण्याचं टेम्परेचर एकच आहे. आता या दोन्ही ऑब्जेक्ट्सना आपल्याला जर सेम हीट एनर्जी द्यायची असली, म्हणजे दोन्ही ऑब्जेक्ट्समध्ये हीट एनर्जी ॲड करायची, पण त्याची क्वांटिटी आपल्याला इक्वल जर एन्श्युअर करायची असली तर आपण काय करू शकतो? समजा एकाच साईजचे दोन गॅस बर्नर असतील किचनमध्ये, दोन्ही पॉट्स त्याच्यावर ठेवून एकाच पिरियडसाठी, समजा 2 मिनटं गॅस ऑन केला आणि 2 मिनटानंतर बरोबर दोन्ही गॅस बर्नर ऑफ केले, तर आपण असं म्हणू शकतो की ह्या दोन्ही पॉट्सना आपण इक्वल हीट एनर्जी दिलेली आहे. गॅस बंद केल्या केल्या दोन्ही पाण्यामध्ये जर थर्मोमीटर बुडवून आपण त्याचं टेम्परेचर मेजर केलं तर दोन्ही इक्वल यायला पाहिजेत की नाही आता टेम्परेचर, कारण इक्वल हीट एनर्जी आपण दिलेली आहे. प्रत्यक्षात काय होतं? कमी जे पाणी आहे ते आपल्याला जास्त तापलेलं दिसतं, त्याचं टेम्परेचर हायर, या केसमध्ये 45 डिग्री सेल्सिअस आलं. ज्या पॉटमध्ये पाणी जास्त आहे त्या पाण्याचं टेम्परेचर 35 डिग्री सेल्सिअस म्हणजे कमी आलं. इक्वल हीट एनर्जी देऊन सुद्धा टेम्परेचरमध्ये डिफरन्स आहे. म्हणजे टेम्परेचर हे काही हीट एनर्जीचं मेजरमेंट वाटत नाही आहे. आणखीन पुढे जाऊन आपण समजा असं केलं की एका पॉट खालचा गॅस बंद केला कमी पाण्याच्या, पण जास्त पाणी ज्यात आहे त्याच्या खाली गॅस चालूच ठेवला टिल अ पॉईंट जिथे त्याचं टेम्परेचरसुद्धा 45 डिग्री सेल्सिअस होईल. समजा त्याला आणखीन 1 मिनिट लागलं. 45 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर झाल्यानंतर आता ह्या दोन पॉट्समधली हीट एनर्जी इक्वल आहे का? डावीकडे आपण 2 मिनटं हीट एनर्जी दिली, उजवीकडे 3 मिनटं हीट एनर्जी दिली आहे. आता टेम्परेचर सारखं आहे. 3 मिनटं दिली याचाच अर्थ आपण ह्याच्यामध्ये जास्त हीट एनर्जी ॲड केली आहे. हे तर आपल्याला स्पष्ट सांगतंय की उजवीकडे हीट एनर्जी आपण जास्त ॲड केली आहे. दोन्ही हीट एनर्जी इक्वल नाही आहेत हे आपण सांगू शकतो, कारण राईट साईडचं जास्त पाणीवालं पॉट आहे त्याच्यामध्ये त्या पाण्याची क्वांटिटी जास्त असल्यामुळे टेम्परेचर जरी इक्वल असलं दोन्हीचं तरी ह्या क्वांटिटी जास्त असलेल्या पाण्याची हीटिंग कपॅसिटी किंवा हीटची क्षमता ही जास्त आहे. समजा हे पाणी आपल्या अंगावर असं होऊ नये, पण पडलं तर कमी 45 डिग्री सेल्सिअसचं कमी पाणी अंगावर पडल्याने जेवढं भाजेल त्यापेक्षा 45 डिग्री सेल्सिअसचं जास्त पाणी अंगावर पडलं तर आपल्याला जास्त भाजतं, जास्त एक्सटेंटला भाजतं, जास्त प्रमाणात भाजतं. किंवा दुसरं आपल्याला एक उदाहरण असं देता येईल की हे 45 डिग्री सेल्सिअसचं कमी पाणी गार व्हायला कमी वेळ लागेल, 45 डिग्री सेल्सिअसचं जास्त पाणी गार होण्यासाठी बराच वेळ लागेल. या दोन्ही गोष्टीतनं हेच इंडिकेट होतं आहे की आता इक्वल टेम्परेचर असूनसुद्धा राईट साईडच्या ह्या जास्त पाणीवाल्या पॉटची हीट एनर्जी जास्त आहे. पुन्हा हेच प्रूव्ह झालं की टेम्परेचर हे हीट एनर्जीचं मेजर नाही आहे. त्यामुळे हे पक्कं लक्षात ठेवलं पाहिजे आपण की हीट एनर्जी गेन केल्यामुळे टेम्परेचर वाढतं, पण टेम्परेचर हे हीट एनर्जीचं मेजर नाही आहे.